वारी वारी कीर्तनाची वारी. नाथांच्या गौऱ्या विषयाच्या गौऱ्या आहेत, तुकाराम महाराजांच्या गौऱ्या वैराग्याच्या गौऱ्या आहेत आणि जनाबाईच्या गौऱ्या कशाच्या आहेत? ओव्या गावोनीश्वरात दासी जनीच्या घरात दळण दळिले सख्या श्रीहरी. जिच्या जात्यावर भगवान परमात्मा दळायला येत होते अशा या गौऱ्या. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की बाबा भूतसभेची कारटी विषय गौऱ्या चोरटी उतरा कुकर्माची राहटी. तुम्ही या जन्म मरणाच्या राहटगाडग्यातून बाहेर पडा आणि याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर ह्याची गाणे गा, ह्याची गाणे गा. कोणते गाणे गा? विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, टाळी विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हे सर्व करत असताना नाथ महाराज सांगतात जागोजागी थांबा. ज्यांची जी जागा असेल त्यांनी तिथं थांबा, जागेचा गैरवापर करू नका. आणि त्या जागेवर थांबून अवघे मिळून मारा बोंबा. म्हणजे भगवान परमात्माचं नामचिंतन घ्या. हे बोंबलायलाही सांगितलंय, ज्यांनी सांगितलंय त्यांनी बोंबलून सांगितलंय. वाजत असे बोंब कोणी नाही कती कानी आणि हरी हरी न म्हणती तया थोर झाली आणि. म्हणून बोंबलून सांगतोय का जागेवर थांबा आणि त्याचं नाव घेऊन बोंबला. त्याचं नाव घेऊन बोंबलत असताना एक लक्षात ठेवा, या गावाचा, या देहरूपी गावचा एक पाटील आहे आणि त्या पाटलाचं नाव आहे गावचा पाटील कोळी. आणि त्या गावचा पाटील कोळी असल्यामुळं काळोबाची पिकली पोळी. काळ नावाचा जो आपल्याला खाला या देहाला टपलेला आहे त्याची पोळी पिकलेली आहे. तुम्ही हे शरीर त्या काळाच्या ताब्यात जाऊ देऊ नका. तुमची पाजळून घ्या होळी. तुमची होळी इथंच पाजळा. आणि ही होळी पाजळत असताना तुम्ही आपल्या पदरात संसाराचा गुलाल घेऊ नका. वटीत घेऊन गुलाल म्हणजे हा कोरडा गुलाल आहे, संसाराचा गुलाल आहे. आपल्याला केमिकलचा रंग पाहिजे आणि तो भगवान परमात्माचा आहे. रंगी रंगी रे श्रीरंगी. वटीत घेऊन गुलाल आणि तो वटीत तुम्ही संसाराचा गुलाल घेतला. इच्छा नावाची मेवणी आहे, सख्खी मेवणी, तिच्या संग तुम्ही भुलू नका. आणि तिच्या संग जर तुम्ही भुललात तर द्वेष नावाचा तिचा नवरा जलाले तो तुमचं काम करून टाकील. सख्खी मेवणी, सख्खी मेवणी ऐकून घ्या. मामाची मुलगी ही मेवणी, आत्याची मुलगी ही मेवणी आणि बायकोची बहीण ही सुद्धा मेवणी. पण नाथ महाराज सख्खी बहीण सांगतायत म्हणजे ही द्वेष नावाची सख्खी बहीण आहे. हिचा वासना नावाची सख्खी बहीण आहे आणि द्वेष नावाचा हिचा नवरा जलाले. मग तुम्ही काय करा, फक्त ह्याची गाणे गा. एका जनार्दनी पोस्त देवाकडे भीक मागा. पोस्त म्हणजे भीक मागणे. देवाकडे भीक मागा. कशाची मागा तर ठाकलो शेद्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही द्यावा आणि प्रेम भातुके पाठवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये संतांसारखा शिमगा व्हावं, संतांसारखी होळी व्हावं. आणि या विषयावरती मी माझ्या अल्पबुद्धीनं बोलण्याचा प्रयत्न केला. माझे श्रीगुरु माझा परमात्मा या सर्वांच्या कृपेने या ठिकाणी बालक बोबडा बोली या उक्तीप्रमाणे थोडीशी बडबड करण्याचा प्रयत्न केला. आणि हे कीर्तन करण्याचं परम भाग्य माझ्या जीवनामध्ये जे प्राप्त झालं ते सर्व श्रेय वारकरी संप्रदायाचा धर्मप्रचार तळागाळातल्या माणसापर्यंत, वाडीवर, वस्तीवर, डोंगरामध्ये, दऱ्यामध्ये सकाळी 7 वाजता लोक उठत आहे आणि टी व्हीचं चॅनल सुरू करून देत आहे आणि आपलं कीर्तन ऐकताय. माझ्या या वाहिनीचं नाव आहे फक्त मराठी. ज्ञानोबाराय सांगतात माझ्या मराठाचा बोल कौतुके. काय ताकद आहे मराठी वाहिनीची. अमृताते ही पैजा जिंके. अरे अमृताला फिकं पाडील अशी ही मराठी वाहिनी. हिचं नाव आहे मराठी वाहिनी आणि हिनं केली परमार्थाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाहिनी. आणि तुम्ही कशाला उगं राहिनी. मग आपण सुद्धा उगं न राहता आपलं जीवन सत्कार्यामध्ये घालावं आणि जीवनाचं सार्थक करून घ्यावं. मी पुनश्च एकदा या चॅनलला, या मराठी वाहिनीला देवाचे द्वारी कीर्तनाची वारी नाव फार गोड दिलं. सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोलेले पुढे वेडे वाकुडे उतरे सार्थक
पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, बोलो रे बाई सब संतन की जय. मग मंडळी, वाटतंय ना की आता आपणही नामस्मरण करावं. आज आपण या भागात इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात. जय हरी विठ्ठल.